जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या शिक्षक भरतीच्या अनुषंगाने जे उमेदवार सुशिक्षित बेरोजगार बघा आपल्याला मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे, तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाची काही संधी सध्या बघा आलेली आहे। तर ह्याच्यामध्ये जी 200+ वेकेन्सीची सध्या बघा जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तर ह्याच्यामध्ये तुम्ही नक्की सहभाग घ्या। संपूर्ण जी काही जाहिरात आहे, तुम्ही अर्ज कसा करायचा आहे, त्यानंतर त्या ठिकाणी मानधन तुम्हाला किती मिळणार आहे, संपूर्ण जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया संदर्भात या ठिकाणी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहोत। तसंच जाहिरातीमध्ये सर्वसाधारण जे काही या ठिकाणी उमेदवार आहे, विषय शिक्षक असेल, मग ह्याच्यामध्ये पहिलीपासून तर 12वीपर्यंत वेकेन्सी आहे। त्यानंतर दुसरी जी वेकेन्सी आहे तर ती विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी जे शिक्षक आहे तर त्यांची देखील वेकेन्सी इथं आलेली आहे। तर संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला बघा माहिती मिळणार आहे। त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या। बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, म्हणजे तुम्हाला जे काही लेटेस्ट अपडेट आहे ते तुमच्यापर्यंत वेळोवेळी येत जाईल। तसंच ह्या माहितीच्या माध्यमातून जे काही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जी माहिती मिळणार आहे तर त्याच्यामधले जे ॲप्लिकेशन करत असताना तुम्हाला अर्जाचा नमुना लागेल, तो देखील तुम्हाला बघा आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल सध्या बघा आपण करून देऊ। तर लिंक जी आहे टेलिग्रामची तर ती डिस्क्रिप्शनमध्ये, तिथे तुम्ही जॉईन करू शकता। तर चला तर मग सुरुवात करूया। आधी आपण विशेष मुलांसंदर्भात जी काही जाहिरात आहे तर ती बघूया। तर इथं बघा जी काही विशेष शिक्षकांसंदर्भात या ठिकाणी विशेष मुलांच्या शाळेकरिता करार पद्धतीने शिक्षक भरती जाहिरात पुणे महानगरपालिकेसंदर्भात, तर ही जाहिरात सध्या आलेली आहे। ह्याच्यामध्ये प्राथमिक शिक्षण विभाग पुणे महानगरपालिका संचलित विशेष मुलांची शाळा मनपा क्रमांक या ठिकाणी 14 मुलांची शिवाजीनगर पुणे येथे 5 शाळेसाठी सन 2025-26 करिता तात्पुरत्या स्वरूपात केवळ 6 महिन्यापेक्षा कमी कालावधीकरिता एकंदरीत जे काही मानधन आहे तर ते 20,000 मानधनास हे ठिकाणी बघा देऊन संबंधित जे काही शिक्षक आहे विशेष शिक्षक तर त्यांची नियुक्ती इथं होणार आहे। तर त्यासाठी जी शैक्षणिक पात्रता आणि अर्हता जी आहे तर ती बघा इथं देण्यात आली। करार पद्धतीने विशेष शिक्षक जो असणार आहे त्याची शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता इथं देण्यात आली। माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र धारक, तसंच बघा बौद्धिक अक्षम प्रवर्गातून प्रशिक्षित पदविका DSE किंवा ID व RCI नोंदणी प्रमाणपत्र धारक व अध्यापनाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य इथं देण्यात येणार आहे। तर ह्या संदर्भात तुमच्या या ठिकाणी व्यावसायिक पात्रता असेल तर नक्की बघा अर्ज करा। तर वेकेन्सी एकूण इथं त्यांची वेकेन्सी टोटल 3 वेकेन्सी आहे। त्याच्यामध्ये या ठिकाणी विजा अची एक वेकेन्सी आहे, अजाची एक वेकेन्सी, इमावची एक वेकेन्सी, अशी 3 वेकेन्सी सध्या बघा इथं आलेली आहे। तसंच जी निवड पद्धती आहे तर ती निवड पद्धतीचा गुणदान तक्ता देखील इथं देण्यात आला आहे। 10वीसाठी गुण आहे, 12वीसाठी या ठिकाणी बघा गुण आहे, आणि संबंधित जी काही तुमची प्रशिक्षित पदविका आहे त्या संदर्भात गुण आहे। 29 गुणासंदर्भात हे संपूर्ण या ठिकाणी देण्यात आलं आहे। तर ही जाहिराती संदर्भात तुम्हाला जी काही पुढील प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया आपल्या टेलिग्राम चॅनलवर संदर्भात जे काही अर्ज असेल तर ते देखील मिळणार आहे। तसंच बघा जे काही सर्वसाधारण शिक्षकांच्या अनुषंगाने या ठिकाणी पुढची जाहिरात आहे तर ती जाहिरात इथं तुम्हाला दिसते। आता ही जी जाहिरात आहे तर इथं तुम्हाला पदांची संख्या दाखवतो। तर इथं बघा पद किती आले, तर एकूण जी पदं आहे तर ती ह्या ठिकाणी 119 पद सध्या बघा टोटल पद आहे तर ते पदं आलेली आहे। आधी आपण पद बघून घेऊया। टोटल जी काही वेकेन्सी आहे तर ती 100 या ठिकाणी 91 पदांची वेकेन्सी आहे। त्याच्यामध्ये या ठिकाणी बघा अजा संदर्भात अनुसूचित जातीच्या 22, त्यानंतर अनुसूचित जमातीच्या 20, विजा अ संदर्भात 10, भजबच्या 9, त्यानंतर पुढची वेकेन्सी आहे विमाप्रचे 2, इमावच्या 48, त्यानंतर SCBCच्या 19, इथे EWSची नाही आली, राखीव आहे म्हणजे ओपन 61, असे 191 वेकेन्सी सध्या इथं आलेली आहे। तर सविस्तर आपण इथं बघूया पुढे। तर इथं बघा पुणे महानगरपालिकेच्या संदर्भात इथं जाहिरात आली आहे। तर ह्याच्यामध्ये मराठी माध्यमासंदर्भात ही जाहिरात असणार आहे। तर ह्याच्यामध्ये जे काही शैक्षणिक वर्ष 25-26 करिता तात्पुरत्या स्वरूपात सध्या या ठिकाणी जी काही भरण्यात येणारी जी पदं आहे तर ती पदं सध्या असणार आहे। आणि ह्याच्यामध्ये मानधन तुम्हाला किती मिळणार तर 20,000 रुपये, 20,000 रुपये या ठिकाणी प्रति महिना सध्या बघा तुमचं मानधन त्या ठिकाणी असणार आहे। तर संपूर्ण प्रक्रिया संदर्भात आपण इथं माहिती घेऊया। तर ह्याच्यामध्ये बघा विहित करण्यात आलेली जी काही शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता व अटीची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनी विहित नमुन्यात वैयक्तिक माहितीचा जो अर्ज आहे, गुणपत्रक, प्रमाणपत्र, त्यानंतर ज्या काही स्वयंसांशांकित ज्या प्रती आहे तर त्या प्रती शिक्षण विभाग प्राथमिक पुणे महानगरपालिका कार्यालय कैलासवासी
भाऊसाहेब शिरोडे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर, पुणे 5 येथे जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून दिनांकापासून 5 दिवसापर्यंत सुट्टीचे दिवस वगळता सकाळी 11 ते 2 या वेळेपर्यंत हस्तपोचाने स्वीकारण्यात येतील. पोस्टाने टपालाने अर्ज स्वीकारले जाणार नाही. अर्ज सादर करतेवेळी उमेदवारांनी त्याची मूळ कागदपत्र पडताळणीसाठी बघा सोबत घेऊन यावीत. म्हणजे इथं जी काही अर्ज प्रक्रिया आहे तर ती अर्ज प्रक्रिया तुम्हाला स्वतः त्या ठिकाणी ह्या ठिकाणी जो काही शिक्षण विभाग आहे प्राथमिक पुणे महानगरपालिकेचं, तर त्या ठिकाणी तुम्हाला स्वतः जायचं आहे. वेळ जी असणार आहे ती 11 ते 2 ह्या वेळेमध्ये तुम्हाला जायचं आहे. आणि जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 5 दिवस म्हणजे तुमच्याकडे आता हे 5 दिवस सध्या असणार आहे. तर ह्या 5 दिवसामध्ये संबंधित जे अर्ज आहे तर तो अर्ज भरून तुम्हाला ह्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे हस्तपोहोच स्वीकारण्यात येतील. पोस्टाने किंवा मग या ठिकाणी बघा टपालाने स्वीकारले जाणार नाहीत अशा पद्धतीने सूचना देखील देण्यात आली. आता ह्याच्यामध्ये जे काही डॉक्युमेंट आहे तर ते डॉक्युमेंट तुम्हाला ओरिजिनल घेऊन जायचे आहे. म्हणजे तिथंच तुमचा लगेच त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अर्जासोबत इथं होणार आहे. मग ह्याच्यामध्ये सध्या बघा जे काही आहारता असेल व्यावसायिक आणि शैक्षणिक प्राधान्याने खालील जे काही निश्चित बघा इथं कशा पद्धतीने करण्यात येईल. तर इथं सांगितलं आहे शैक्षणिक आणि व्यावसायिक आहारता प्राधान्यक्रमाने खालीलपैकी निश्चित केली जाईल. ह्याच्यामध्ये 1ली ते 12वी मराठी माध्यमातून शिक्षण व DED BA मराठी माध्यमातून उत्तीर्ण ह्या ठिकाणी पहिलं सांगितलेलं आहे. त्यानंतर दुसरं इयत्ता 1ली ते 10वीपर्यंत मराठी, त्यानंतर 12वी मराठी अथवा इतर माध्यमातून शिक्षण व DED BEd मराठी माध्यमातून उत्तीर्ण असेल तर तो 2 नंबरवरती त्याला प्राधान्य राहील. त्यानंतर ज्याचं 1ली ते 10वी मराठी आहे अथवा इतर माध्यमातून 12वी मराठी माध्यमातून शिक्षण DED BA मराठी माध्यमातून उत्तीर्ण असेल तो 3 नंबर. त्यानंतर 4 नंबरवर 1ली ते 12वी मराठी अथवा इतर माध्यमातून DED BEd माध्यमिक जे काही असेल मराठी माध्यमातून ह्या ठिकाणी उत्तीर्ण. 4थी आहे शिक्षक पात्रता परीक्षा अभियोग्यता किंवा जे काही CTET किंवा TET चाचणीच्या गुणानुक्रमानुसार उत्तीर्ण उमेदवारांची यादी या ठिकाणी प्राधान्यक्रमाने तयार करण्यात येणार आहे. असे या ठिकाणी जे काही अटी शर्ती बघा देण्यात आले. एकूण पदे सांगितल्याप्रमाणे 213 पदं आहे. त्यापैकी 90% प्रमाणे जी काही पदं आहे तर ती 191 पदं येतात बरोबर. तर हे एवढे पदांची तिथं वेकेन्सी असणार आहे. तर ह्याच्यामध्ये संबंधित जे काही आरक्षणानुसार बघा पदं इथं देण्यात आले. आता ह्याच्यामध्ये ज्या अटी शर्ती आहेत तर त्या अटी शर्ती नेमक्या कोणत्या आहेत त्या देखील आपण बघूया. आता बघा वयोमर्यादा ही जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून शेवटच्या दिवसापर्यंत गणली जाईल. ह्याच्यामध्ये सर्वसाधारण खुल्या गटासाठी 38 वर्ष आणि मागास जे काही उमेदवार असेल तर त्यांच्यासाठी कमाल 43 वर्षाची राहील. अपंग उमेदवारांसाठी 45 वर्षाची इथं बघा कमाल वयोमर्यादा ठेवण्यात आलेली. तसंच शैक्षणिक उपरोक्त तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे असणे आणि त्याचं जे काही गुणवत्ताधारक उमेदवारांचा त्या ठिकाणी प्राधान्याने विचार हा केला जाणार आहे. तसंच बघा अर्ज करतेवेळी जन्मतारखेच्या पुराव्यासाठी जन्मासोबतचा जो काही जन्मतारखेचा जो दाखला असेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला असेल किंवा शालांत परीक्षा म्हणजे तुमचं 10वीचं प्रमाणपत्र असेल तर ते तुम्हाला त्या ठिकाणी सोबत त्या ठिकाणी जोडायचं आहे बरोबर. त्यानंतर पुढची जी काही प्रमाणपत्र आहे मागासवर्गीय उमेदवारांसाठी जातीचा दाखला किंवा व्हॅलिडिटी प्रमाणपत्र जोडायचं आहे. महिलांसंदर्भात ज्यांचं सध्या बघा ज्या महिलांचा विवाह झाला असेल त्यांचं विवाह नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. तसंच अर्जदारांनी या ठिकाणी अर्ज केला अथवा विहित आहारता धारण केली तर नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे त्या ठिकाणी होणार नाही. ज्यांचं मार्क त्या ठिकाणी असेल आणि ज्या अटी शर्तीमध्ये बसत असेल त्या पद्धतीने त्याची नियुक्ती तिथं बघा होणार आहे. तर हे जे काही संपूर्ण तुमची जी नियुक्ती असणार आहे तर ती नियुक्ती सध्या तात्पुरत्या आणि हंगामी स्वरूपात करार पद्धतीने इथं असणार आहे. तर हे एक लक्षात घ्या. तुम्हाला 20,000 जे आहे तर ते मानधन सध्या त्या ठिकाणी मिळणार आहे. तर हे देखील तुम्ही लक्षात घ्या. तर ह्या सर्वसाधारण ज्या काही अटी शर्ती इथं बघा देण्यात आल्या आहे. आता ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही तुम्हाला अर्ज करताना संबंधित जो काही या ठिकाणी अर्जाचा नमुना देखील तुम्हाला इथं दाखवतो मी कशा पद्धतीने तुम्हाला अर्ज भरायचा आहे. तर इथं बघा अर्जाचा नमुना सध्या आहे. आता हा अर्जाचा नमुना तुम्ही A4 साईजवरती आधी प्रिंट करा. त्याच्यामध्ये संपूर्ण बघा इथं माहिती ऑलरेडी दिलेली आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त ज्या रिकाम्या जागा आहे त्या भरून घ्यायच्या आहे. तुम्हाला एक फोटो लागणार आहे बरोबर. इथं विषय देखील देण्यात आला आहे. ह्याच्यामध्ये पदाचं नाव आहे बरोबर प्राथमिक जे काही असेल. त्याच्यानंतर इथं जे काही मानधन आहे 20,000 अक्षर पद्धतीने प्राथमिक शिक्षक पदासाठी अर्ज
त्यानंतर बघा इथे अर्जदाराचं नाव कॅपिटल जे असेल त्या पद्धतीने तुम्ही इथे लिहायचं इंग्रजीमध्ये, राहण्याचा पत्ता, सध्याचा पत्ता, दूरध्वनी, ईमेल ID, जात असेल, प्रवर्ग असेल, ह्या ज्या काही कॉमन गोष्टी आहेत तर ह्या व्यवस्थित लिहायचे आहे. त्यानंतर इथं जे तुमचं शैक्षणिक संदर्भात जे सध्या बघा माहिती आहे त्याच्यामध्ये बोर्डाचं नाव, त्यानंतर किती गुण मिळाले, कितीपैकी शेकडा गुण, हे संपूर्ण 10वीचं असेल, 12वीचं DED DTED असेल, तुमचं BEd असेल, TET अभियोग्यताधारक म्हणजे या ठिकाणी परीक्षा दिलेली असेल तुम्ही टेट, त्यानंतर MSc IT पदवी जे झालेलं असेल तुमचं तर हे संपूर्ण तुम्ही इथं भरून घ्यायचं आहे. बरोबर, हे भरल्यानंतर ह्या ठिकाणी जे काही डॉक्युमेंट असेल तर ते डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी झेरॉक्स देखील घेऊन जायचे आणि ओरिजिनल देखील घेऊन जायचं आहे. बरोबर, तर हे जे आहे तर हे ज्या उमेदवार इच्छुक असेल तर त्यांनी नक्की बघा त्या ठिकाणी अर्ज असेल तर तो अर्ज करा आणि प्रत्यक्ष सध्या जमा करा. तर हे संपूर्ण प्राथमिक संदर्भात बघा इथं देण्यात आलेलं आहे. तर ह्याच्यामधल्या ह्या ज्या काही शैक्षणिक अटी आहे तर त्या अटी व्यवस्थित तुम्ही बघून घ्या, कारण हे या संदर्भात इथं जे काही प्राधान्य आहे तर ते प्राधान्य शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हते संदर्भात इथं देण्यात आलं आहे. बरोबर, म्हणजे इथं पहिलं प्राधान्य कोणाला असेल तर 1ली ते 12वी मराठी माध्यमातून शिक्षण, DED त्यानंतर BEd मराठी माध्यमातून उत्तीर्ण त्याला प्रथम इथं बघा म्हटलेलं आहे. त्यानंतर 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर अशा पद्धतीने तुम्ही ज्या सध्या बघा शैक्षणिक अर्हतेमध्ये तुम्ही बसत आहात तर ते व्यवस्थित बघून घ्या आणि तेव्हा त्या अनुषंगाने तुम्ही ह्या ठिकाणी अर्ज नक्की करा. तर सध्या ही अर्जासंदर्भात महत्त्वाची जी काही माहिती होती. तर वेकेन्सी बघा मोठ्या प्रमाणावर आलेली आहे. जर तुम्ही इच्छुक असाल 20,000 प्रमाणे मानधनावरती काम करायला तर त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच बघा अर्ज करा. संबंधित ज्या कॅटेगरीची इथं वेकेन्सी आलेली आहे तर त्यांनी नक्की बघा अर्ज तुम्ही करू शकतात. तर हे अर्ज तुम्हाला लवकरात लवकर करायचे म्हणजे इथं अवघी तुम्हाला आता हा जो जाहिरात आहे तर ही जाहिरात बघा आता लेटेस्ट बघा इथं प्रसिद्ध झालेली आहे. तर त्यानुसार पुढील जे काही दिवस आहे म्हणजे 5 दिवस तर त्या दिवसामध्ये तुम्हाला संपूर्ण जी काही प्रक्रिया असेल अर्जाची तर ती सध्या करून घ्यायची. आता ह्याची PDF आहे तर ही अर्जाची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल करून देतो. तेथे जाऊन तुम्ही डाउनलोड करा आणि प्रिंट करून घ्या आणि नंतर मग या ठिकाणी सध्या जी काही भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने पुढील प्रक्रिया करा. आता इथं तुम्हाला डेट देखील दाखवतो. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकतात अर्ज जो आहे ही जाहिरात आता कधी आली 21/7/2025ला इथं प्रसिद्ध झालेली आहे. तर या ठिकाणी तुमच्याजवळ कमी दिवस आहे तर लवकरात लवकर ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे तर ते उमेदवार सध्या बघा इथं अर्ज तुम्ही करू शकता. तर ही पहिली ते जे काही प्राथमिक असेल तर त्या प्राथमिक गटासाठी बघा इथं जाहिरात असणार आहे. तर सध्या ह्याच्यामध्ये DED आणि BEd देखील देण्यात आलेलं आहे. तर जे उमेदवार DED असेल किंवा BEd असेल ते देखील तुम्ही इथं अर्ज करू शकतात, कारण इथं बघा या ठिकाणी जी पात्रता आहे तर इथं देण्यात आली. ह्याच्यामध्ये तुमचं DED किंवा BEd हे जे असेल तरी देखील तुम्ही इथं अर्ज करू शकतात. तर तुम्ही या ठिकाणी इच्छुक असाल तर नक्की अर्ज करा. ह्या संदर्भात काही डाऊट असेल, काही प्रश्न असेल तर प्रश्न तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय आपण देऊ. तर महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढील ज्या काही महत्त्वाचे अपडेट असेल तर त्या तुमच्यापर्यंत वेळोवेळी आपण घेऊन येऊ. बरोबर, ठीक आहे. मग भेटू आपण पुढच्या नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.